आता तुम्ही माय बापाईच्या जीवाची सेवा किती लाड केले त्या लेकरांचे. बापाचं अंतकरण बोलून मी दाखवतोय. लाडाची लेक बाई हरहून रसाद आज माहेर सोडून कशी जाणारी सासरी. पोरीला संबोधून शब्द आहे का बापाची. बाळा ऐक, जीव खालीवर होतो तुला पाठविता एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये आनंदही आहे. आनंद आहे की आता माझी मुलगी तिला समज झाली, मोठी झाली, दुसऱ्या घरात कल्याण करण्याकरता. दुःख आहे तिची कसं. बापाचं हृदय सांगत आहे. मी सगळ्यांनी आईच्या गोळीला गेले, आईच्या समोर कोणी बोलते. ज्याच्या जीवनात आई गेली ना त्याच्या जीवनात प्रेम संपलं. ज्याच्या जीवनात बाप गेला ना त्याच्या डोक्यावर छत गेलं असं कोणी नाही. बापाचा जरा कोणी घेऊ शकत नसते. बाप तो बाप असतो. म्हणून हृदय आहे भगवानजीचं बापाचं. आणि म्हणून यशवंत बाबाला म्हणतात, यशवंता छळ केला म्हणतो बालपणे, राग आला का तुला, बोलत का नाही असतो. यशवंत बाबांनी जवळ आलेले सगळे ते पदार्थ सांगितले. म्हटले हो मी खात नाही, भाऊंना देऊन टाका. भाऊ म्हटले भगवानजी सगळं दिलं यथोचित. आपल्या वडिलांचं सर्व जे काय करायचं ते केलं, स्वागत केलं, आतिथ्य केलं आणि सांगितले. म्हटले बाबा जा आता तुम्ही धोतर खेळायला. भगवानजी विनंती करतात, काही काळ तिथं थांबतात. एक दिवस यशवंत बाबा पुढं आणि भगवानजी माग त्या गावातल्या एका भल्या मोठी गडी होती माऊली गावामध्ये. त्या गडीमध्ये भयंकर साप आहे, विंचू आहेत, अनेक जीवजंतू आहे. त्या गडीच्या अवतीभोवती यशवंत बाबा फिरतात आणि भगवानजी त्यांच्या मागे गेलेले आहे. समोर यशवंत बाबा आणि पाठीमागं ज्याप्रमाणे शुकाचार्य आईच्या पोटाच्या बाहेर पडले आणि पळत सुटले होते, व्यास मागं लागले होते, तसंच दृश्य आहे. मुलगा समोर आहे आणि पिताजी त्यांच्या मागं आहेत. यशवंत भगवान ओम यशवंत नमो नमः. यशवंत नमो यशवंत बाबा एका गडीच्या एका खोल दरीमध्ये गेले. भगवानजी आवाज येत आहे, यशवंता यशवंता कुठं जात आहेस, यशवंता कुठं आहेस. खोल दरीमध्ये गेले आणि जाऊन तिथं बसलेले आहे यशवंत बाबा. त्या दरीमध्ये जेव्हा जाऊन बसले तेव्हा भगवानजीने आवाज दिला. मुलगा म्हणून आवाज देत होते, यशवंता यशवंता करतायत. आवाज दिला बाबा इथे आहे. जवळ जाऊन पाहतात तर महाभयंकर दिव्य स्वरूप यशवंत बाबाचं पाहायला मिळालं. जणू काही साक्षात परब्रह्माचं दर्शन भगवानजींना. जसं यशोदा मैया आणि यशोदा मैया दर्शन दिलं भगवान श्रीकृष्णाने, त्याचप्रमाणे विश्वरूपाचं दर्शन आपल्या पित्याला भगवानजीला यशवंत भगवान. बोलो यशवंत भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान
आता यशवंत आपला राहिला नाही. कालांतरानं आई वडील सर्व भावंड यायचे, अधूनमधून यायचे, असं वर्णन आहे यशवंत बाबाकडे. यशवंत बाबांना काही संबंध राहिला नव्हता सज्जन. यशवंत बाबा खाली बसले, आपल्या मूळ रूपामध्ये यशवंत बाबा आले. आणि आता मात्र अधूनमधून त्या यशवंत नगरीमध्ये, म्हणजे आता मुसळखेड्यामध्ये, यशवंत नगरीहून मुसळखेड्यामध्ये आई वडील आदी करून सर्व मंडळी वेळोवेळी दर्शनाला तर यायची, भेटीला यायची. परंतु त्यांच्याशी काही संबंध राहिला नव्हता. जिथं आता वृत्ती कथाकार झालेली आहे तिथं काय कोणाशी घेणं देणं आहे. कोणी आलं काय कोणी गेलं. हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सर्व विश्व माझं घर आहे या भावनेनं उच्चारण करणारे यशवंत बाबा कधीही कोणाचा कधी दोष नाही पाहिला, कधी कोणाचा कधी गुण नाही पाहिला, कधी कोणाला वाईट नाही म्हटलं, कधी कोणाची जात नाही पाहिली, पंथ नाही पाहिला, धर्म नाही पाहिला. म्हणून त्याच माहुली गावामध्ये एक नितांत श्रद्धा बाबांवर असणारी व्यक्ती म्हणजे बारक्या महार म्हणून त्या गावामध्ये होता. त्या बारक्या महाराची कथा अशी होती, त्याचं संपूर्ण कुटुंब बाबांना विचारल्याशिवाय काही करत नव्हतं. श्रावण महिना जवळ आलेला आहे. त्या महिन्यामध्ये महादेवाच्या दर्शनाला जायचं. लोक महादेवाच्या दर्शनाला जातात. मोठ्या महादेवाला तो बाण घेऊन जायचा, त्रिशूळ बाण घेऊन जायचं ठरलेलं होतं. पण यशवंत बाबाला विचारायचं म्हणून हा बारक्या महार यशवंत बाबाकडे निघालेला. गोपाल कृष्ण भगवान, श्री यशवंत भगवान. तो बारक्या महार जेव्हा यशवंत महाराजांकडे विचारणा करायला इथं आलेला आहे तेव्हा अत्यंत दीन दयनीय अवस्था त्या बारक्या महाराजची. जीवनामध्ये एक नियम होता, बाबांना काही विचारल्याशिवाय करायचं. महादेवाची ती वारी जी आहे, महादेवाचे भक्त आहेत, ते वारी मात्र त्यांची जवळ आली सज्जन आणि जायचं आहे. वारी महादेवाची असू द्या की वारी पंढरपूरची असू द्या, ते दिवस जवळ आले की मग करमत नाही. मग काय, महादेवाच्या दर्शनाला जायचं. संपदा सोहळा नावडे म्हणाला, करीते टकळा पंढरीचा. अशी वारकऱ्याची जशी परिस्थिती होती ना, तशी महादेवाच्या भक्ताची परिस्थिती होती. पूर्ण ध्यास महादेवाच्या भक्तीचा लागलेला त्या बारक्या महाराला, त्याच्या कुटुंबाला. बारक्या महार, त्याची आई त्याच्या सोबत आहे. नितांत श्रद्धा त्याच्या आईची यशवंत बाबावर होती आणि त्या बारक्या महाराची सुद्धा होती. परंतु तो बाण घेऊन आला. तो बाण बाजूला ठेवलेला आहे, यशवंत बाबाच्या पायाजवळ बसला. इकडे सगळ्या गावामध्ये ध्वनी चालू होता, सगळा आनंद होता. हर हर महादेव, नमः पार्वती पतये, हर हर महादेव.
महादेव